सर्वच जण सध्या नवीन वर्षाच्या तयारीत लागले आहेत. सध्या सगळीकडे जाणवते ती 31st धूम. मात्र कसं असेल येणारं नववर्ष यावर प्रकाश टाकला आहे प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ दाक्रू सोमण यांनी. 2015 मध्ये 25 सुट्ट्या आहेत आणि या 25 सुट्ट्यांमध्ये एक सुट्टी रविवारी आलेली आहे आणि त्यामुळं चाकरमान्यांना जास्त सुट्ट्या मिळणार आहेत. ही एक आनंदाची बातमी आहे. त्यानंतर 5 सुट्ट्या शनिवारी आलेल्या आहेत, म्हणजे रविवारला जोडून ज्यांना बाहेरगावी जायचं आहे त्यांना एक संधी आहे. आणि 2 सुट्ट्या सोमवारी आलेल्या आहेत, म्हणजे रविवारला जोडून आलेल्या आहेत. तेव्हा बाहेरगावी जायचे प्लान आत्तापासून करायला हरकत नाही. पुढच्या वर्षी 15 जून ते 16 जुलैपर्यंत अधिक आषाढ महिना आलेला आहे. दुष्काळात 13वा महिना म्हणतो, पण ते काय खरं नाही आहे. आषाढ अधिक महिना येतो, आपल्याला माहिती आहे चांद्र सौर पद्धतीचा मेळ आपल्या पंचांगात घातलेला असतो, त्यामुळे आषाढ अधिक महिना आलेला आहे. आषाढ अधिक महिना आल्यामुळे साहजिकच नागपंचमीपासून गणेश चतुर्थी, विजयादशमी, दिवाळी हे सर्व सण 20 दिवस उशिरा येणार आहेत. त्यानंतर पुढच्या वर्षी एक महत्त्वाची घटना घडणार आहे, ती म्हणजे नाशिक त्र्यंबकेश्वरला सिंहस्थ कुंभमेळा भरणार आहे. आपल्याला माहिती आहे गुरु जेव्हा सिंह राशीमध्ये येतो ना, तेव्हा सिंहस्थ कुंभमेळा भरतो. आकाशामध्ये पुढच्या वर्षी 4 ग्रहण आहेत, त्यापैकी 2 सूर्यग्रहण आहेत आणि 2 चंद्रग्रहण आहेत. त्यापैकी 4 एप्रिलचं चंद्रग्रहण संपूर्ण भारतातून दिसणार आहे आणि 28 सप्टेंबरचं चंद्रग्रहण आहे ते फक्त गुजरात राजस्थानमधून दिसणार आहे. 2 सूर्यग्रहणं मात्र भारतातून दिसणार नाही आहेत. तेव्हा आकाशातलं आपण बघितलं, सोन्याचा भाव कमी येतोय, सुवर्ण खरेदीदारांना संधी आहे. गुरुपुष्य योग येत आहेत, 2 गुरुपुष्य योग पुढच्या वर्षी आहेत. पुढच्या वर्षी गणपती उशीर आहेत, 17 सप्टेंबरला आहेत आणि गौरी गणपती 5व्या दिवशी जात आहेत. म्हणजे बघा, 5व्या दिवशीचं गणेश विसर्जन होणार आहे आणि त्याच दिवशी गौरी गणपतीचं पण विसर्जन होणार आहे. आणि 11 दिवसांनी अनंत चतुर्दशी, गणपतीचा मुक्काम बरेच दिवसाचा राहणार आहे. गणेश भक्तांसाठी एक आनंदाची खबर आहे. आणखी एक आनंदाची गोष्ट म्हणजे अंगारकी संकट चतुर्थी 2015 मध्ये एकच येणार आहे की पुढच्या वर्षी पाऊस चांगला पडणार आहे, शेतीचं उत्पादन चांगलं येणार आहे आणि अर्थात भाववाढ कमी होणार आहे असं म्हणायला हरकत नाही. अर्थात शुभेच्छा एकमेकाला द्यायला पाहिजेत. आतंकवाद्यांचा एक त्रास आहे आणि तो पुढच्या वर्षी राहणार नाही, यासाठी प्रत्येकाने सैनिक होणं महत्त्वाचं आहे, प्रत्येकाने जागृत होणं महत्त्वाचं आहे, एवढं मला सांगता येईल. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.